श्री साई एंटरप्राइजेस लकी ड्रॉ स्कीमच्या नावाखाली लाखोंची फसवणूक। स्कॉर्पिओ ट्रॅक्टर मोटारसायकलच्या बक्षिसांचे आमिष दाखवून 5,555 लोकांकडून उकळले 1,500 रुपये प्रमाणे 83,32,500 रुपये। स्कीमच्या नावाखाली गोरगरिबांना लुटणाऱ्यांना मोका लावून कारवाई करावी। 6 पैकी 4 जणांना अटक व तात्काळ जामीनही मंजूर झाला, तर 2 जण अद्यापही फरार। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए यानुसार वेगवेगळ्या नवीन योजना काढून सर्वसामान्य जनतेला फसवण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे। 1-1.5 वर्षापूर्वी लासलगावला महिनाभरातच पैसा डबलच्या स्कीमने करोडोंची फसवणूक केल्याने लासलगावात एकच हाहाकार माजला होता। यात अनेक सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी पैसा डबलच्या लालसेपोटी 5,000 रुपयांपासून तर 5 ते 10 लाख रुपयांपर्यंत पैसा गुंतवला होता। या घोटाळ्याचा मास्टरमाइंड सतीश काळे सध्या कारागृहात असला तरी गोरगरिबांनी जमा केलेला पैसा नेमका गेला कुठे त्याबाबतचा पुढे काहीही तपास लागला नाही। पोलिसांनी देखील याबाबत काहीही माहिती दिलेली नाही। नुकतीच 2-3 महिन्यांपूर्वी शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने लाखो रुपयांचा गंडा लासलगाव, विंचूर, निफाड परिसरातील जनतेला घातल्याचे उघड झाले आहे। हे प्रकरण शांत होते ना होते तोच श्री साई एंटरप्राइजेस लकी ड्रॉच्या नावाने निफाड तालुक्यासह चांदवड, येवला, सिन्नर, दिंडोरी, नाशिक आदी तालुक्यातील जनतेला लाखो रुपयांचा चुना काही ठगांनी लावला आहे। श्री साई एंटरप्राइजेसच्या नावाखाली एकत्र येऊन माऊली खलाडे, श्रीकांत शिंदे, मंगेश लवटे, सुनील दराडे, किशोर दराडे, शांताराम दिघोळे या ठगांनी लकी ड्रॉची भव्य दिव्य स्कीम तयार केली। त्यात 5,555 लोकांकडून कुपन घेऊन 1,515 रुपयांप्रमाणे 83,32,000 रुपये जमा केले। 1,555 रुपयांत ग्राहकाला थेट महिंद्रा, स्कॉर्पिओ, स्वराज ट्रॅक्टर, मोटारसायकल, ॲक्टिवा, बुलेट, पॉवर टिलर आदींसह इतर छोटे मोठे तब्बल 5,555 बक्षिसे देण्याचा दावा केला होता। लकी ड्रॉची सोडत काढल्यानंतर बक्षीस घेण्यासाठी पुन्हा 1,200 रुपये ग्राहकाला भरावे लागणार होते। सदरच्या स्कीमची सोडत 5 जुलैला निफाडच्या श्रीराम मंगल कार्यालयात काढण्यात आली। उपस्थित असलेल्या 2,000 लोकांमधून एकालाही बक्षीस न लागल्याने लोकांनी आयोजकांना जाब विचारला असता थातूर मातूर उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळ काढला। त्यानंतर ही शेकडो कुपनधारकांनी या 6ही ठगांच्या मोबाईलवर फोन केले असता सर्वांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले। त्यामुळेच कुपनधारकांच्या लक्षात आले की या ठगांनी आपल्याला फसवून लाखोंचा गंडा घातला आहे। उगाव येथील शेतकरी शिवलाल भाऊसाहेब ढोमसे यांनी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून उगावच्या 50 ते 100 नागरिकांसह निफाड, येवला, चांदवड, येवला, दिंडोरी आदी तालुक्यांतील नागरिकांनीही लकी ड्रॉच्या नावाखाली फसविले आहे। या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात माऊली खलाडे, श्रीकांत शिंदे, मंगेश लवटे, सुनील दराडे, किशोर दराडे, शांताराम दिघोळे यांच्या विरोधात लॉटरी अधिनियम कायदा 1998/17 भारतीय दंड संहिता BNS 2023 चे कलम 318/4, 297, 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या 6 ठगांमधील 2 ठग हे निफाड तालुक्यातील कुरडगाव येथील, तर एक सिन्नर तालुक्यातील, एक येवला तालुक्यातील, तर एक परभणी जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत असून हे सर्व ठग एकमेकांचे नातेवाईक असून संघटित गुन्हेगारीप्रमाणे संघटितपणे आर्थिक फसवणूक केली आहे। यापूर्वी त्यांनी सिन्नरलाही अशा प्रकारची लकी ड्रॉ स्कीम काढली होती। निफाडला गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 पैकी 4 जणांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांना जामीनही मंजूर झाला आहे, तर 2 जण अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। निफाड पोलिसांनी या स्कीमची तसेच या 6ही आरोपींची सखोल चौकशी करून नागरिकांकडून जमा केलेल्या लाखो रुपयांचा शोध घेऊन लालसेपोटी स्कीममध्ये अडकलेल्यांना त्यांची रक्कम परत करून द्यावी अशी अपेक्षा